आज रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची वडी मी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी आधी ओल्या नारळाचा पाठीमागचा तो काळा भाग काढून बारीक तुकडे करून घेतलेत आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। छान चव तयार झाला आहे। आता मी कढईत 1 चमचा तूप घेतले आणि त्यात 2 कप नारळाचा चव टाकलाय। तो साधारण 2 मिनिटपर्यंत परतवून घ्यायचा, जास्त परतवायचा नाही। 2 मिनिटपर्यंत तो परतवून घ्यायचा आहे तुपात। त्यानंतर मी त्यात 3 कप दूध टाकले। तूप छान मलईदार पाहिजे, म्हणजे एकदम छान क्रीमी वडी तयार होते आपली। मग दरम्यान दूध आटते, निम्मं आपल्याला आटवायचं आहे ते दरम्यान मग मी ग्रीस करून घेतलं आहे। एका ट्रेला तूप लावून घेतलं आहे छान, म्हणजे आपली वडी झाली की लगेच त्या ट्रेत टाकायला म्हणून तयारी करून घेतली आहे। आता ते मी निम्मं होईपर्यंत आटवणार आहे, साधारण 15 मिनिट तरी लागतात। 15 मिनिटापर्यंत तो दूध आपलं निम्मं होतं आहे। मीडियम ठेवला आहे जाळ। जवळजवळ निम्मं झालं आहे आटवून। मग मी त्यात 1 कप साखर घातली आहे। 1 कप साखर घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि तरी पण एक 5 ते 7 मिनिटापर्यंत ते परत आटवून घ्यायचं आहे। थोडा वेळ झाकण ठेवलं तरी चालतं, पण एकसारखं हलवत राहायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे त्यावर। झाकण अगदी 2 मिनिट ठेवून लगेच काढायचं आहे। त्याच्यानंतर मी अर्धा कप दुधाची पावडर टाकली आहे, मिल्क पावडर। आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर ते पूर्ण कोरडं होईपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे। दूध पूर्ण आपलं आटतं आणि कोरडं कोरडं व्हायला लागतं। जवळजवळ ह्याला 10 मिनिट लागतात। आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करून हे असं जर कोरडं झालं की ट्रेमध्ये ओतायचं आहे आणि छान अशा प्लेन थापून घ्यायचं आहे। त्याच्यावर पिस्ता बदामाचे काप टाकले आणि आपल्याला हे थंड होण्याकरता अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे ती वडी छान असे गार होतात ते। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ते कापून घ्यायचं आहे। तर मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे। अर्धा तासानंतर मी काढले, छान असं जमून आले ते छान। मग त्याच्यानंतर आपण ते कापायचं आहे, म्हणजे ते चिटकत नाही। आणि खूप छान, इतक्या सुंदर अप्रतिम चवीच्या ओल्या नारळाच्या ह्या वड्या तयार झाल्या आहेत। तुम्ही नारळी पौर्णिमा पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे, तर अगदी नक्की अशाच प्रकारे करून पहा। खूप खूप आवडतील घरातील सगळ्यांना। आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या स्क्वेअर किंवा मग त्रिकोणी शंकरपाळ्यासारखे केल्या तरी चालतात।
मस्त चवीची ओल्या नारळाची आपली वडी तयार झाली आहे. तर रक्षाबंधन आहे उद्या आणि नारळी पौर्णिमा पण आपली सुरू झाली आहे. तर नक्की करून बघा. घरात सगळ्यांना खूप खूप आवडेल आणि फारसा वेळही लागत नाही. आणि घरातल्याच अगदी साहित्यात तयार होणारी ही ओल्या नारळाची वडी खूप 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 छान होते. मी अशाच नवनवीन रेसिपी, नवनवीन माहिती घेऊन माझ्या चॅनलवर येत असते. तरी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.